पूर्ण असं नाही, सर्व पूर्ण टीम एफर्ट सर्वांचेच चांगले आहेत, त्यामुळे आम्ही जिंकतोय. तुमचा आता आत्मविश्वास वाढलाय? हो, नक्कीच आत्मविश्वास वाढलाय. ओके, ऑल द बेस्ट. साहिल, दीपेश, अप्रतिम बॅटिंग आपण केलेली आहे, कपूर कामगिरी आपण केली. सामना मैदानामध्ये सुरू होते. पहिला चेंडू मितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू हलकस अपील, पंचांवरती कुठला प्रभाव दिसत नाही आहे, कुठल्या प्रकारचं नुकसान नाही आहे. खूप चांगला चेंडू होता. मितेशने देखील शानदार कामगिरी केली. एडवनचे 2 संघ मैदानावरती आहेत. बाप्पा मोरया चषक 2022 एक शानदार अशी स्पर्धा, अत्यंत सुंदर असं आयोजन आणि व्यासपीठावरती अगदी दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मितेश सज्ज असतील. ओहो, अप्रतिम झेल टिपला यष्टनच्या मागे. पहिला धक्का बसतोय, फलंदाज बाद होतोय, अर्थात फलंदाज बाद होईल. कुंदन गाणे घेऊन येणार. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. बसली एडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली. थँक्यू थँक्यू थँक्यू. रोहन 11 एडवनचे संघ मालक प्रतीक म्हात्रे यांचा सन्मान करण्याकरता आपल्या या गावचे सुपुत्र आणि टेनिस विश्वातला एक दिग्गज खेळाडू मनोज पाटील यांना विनंती करेन, आपण प्रतीक म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करावा. रोहन 11 एडवनचे ओनर प्रतीक म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. पहिलं षटक मितेशचं अप्रतिम आहे. पहिल्या षटकात आतापर्यंत त्यानं एकही धाव दिली नाहीये आणि दर्शन सारखा एक मोठा खेळाडू त्यानं बाद केलाय. यष्टरच्या मागे यष्टरक्षण खूप चांगलं झालं. सुंदराचा झेल चितूने पकडलाय आणि जिंकण्यासाठी एक संकल्प करून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं. धापलकरवरती जर बघितलं तर यावेळेला अजूनही बॅट्समनला बॅटरला या ठिकाणी धावा करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात कोण करणार हा देखील एक प्रश्न आहे. अप्रतिम असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचा निश्चितच आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता मितेशला नवीन फलंदाज मैदानावरती आलाय सहयोग. चांगला चेंडू आहे, कोलवट टप्प्याचा ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडूचा नेते मात्र काऊ करण्याच्या दिशेने, कारण मिडॉन देखील आहे. एक धाव मिळेल एकेरीने यावेळेला खातं खोलले जाते ते सहयोगचं. टीम 1 गडी बाद 1. आदरणीय सन्माननीय हिमांशू म्हात्रे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. वेलकम सर. या स्पर्धेचा जर विचार केला तर आजचा ग्रँड फायनलचा दिवस. धावपलकावरती धाबा आहेत 1 गडी बाद 1. सुरू असलेला सामना रियान 11 एडवन आणि देवांश स्मृती एडवन या 2 संघादरम्यान. बॅट चिकड जितूने पकडला झेल, मोठा अडसर दूर केलाय. 2 गडी बाद 1 अशी नाजूक अवस्था. काय झेल पकडला जितून, वा शानदार कामगिरी. दुसरा धक्का बसतोय. थँक्यू डीजे. यावेळेला बॅट्समनच्या अडचणी वाढल्यात. अप्रतिम गोलंदाजी मितेशने एकाच मॅच मध्ये नाही, प्रत्येक मॅच मध्ये केले सातत्यपूर्ण कामगिरी. तसं बुमराकडे आपण बघतो ना, बुमरा आला की काहीतरी घडणार. इथे मितेश आला तर मैदानात काहीतरी घडणार, याचे या ठिकाणी संकेत मिळतात. गोलंदाज तुमच्याकडे असा जेव्हा बुमरा भारतीय संघामध्ये नव्हता तेव्हा कुणाकडनं अपेक्षा करायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे अशा प्रकारचे गोलंदाज तुमच्याकडे असायला पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी केले. अडचणी या ठिकाणी देवेंद्र स्मृती एडवन संघाच्या वाढलेल्या आहेत. क्रमांक 4 वरती कुणालला आपण पाहतोय सहयोग मैदानावरती. 1 वरती दर्शन बाद झालाय आणि त्यांनी भोपळाही बोललेला नाही. आपलं खातं खोललेलं नाहीये. सहयोग घेतोय 1 वरती. आता कुणालच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. काय गोलंदाजी केले गोलंदाज मितेशनं. या षटकात पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती मितेश सज्ज असेल. जवळजवळ 15 ते 20 पावलांचं बॉलिंग मार्क. कुणाल या सामन्यावरती निश्चितच लक्ष असेल तमाम प्रेक्षकांचं, विशेष करून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून
अगदी अनेक प्रेक्षक यावेळेला, अनेक विश्लेषक यावेळेला आमच्याबरोबर जॉईन झालेत. क्रीडा शौकीन आहेत. तमाम क्रीडा शौकीनांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. एकाचं नाव घेतं ते एकाचं राहील, एवढी मोठी यादी आपण पाठीनटवरची पाहू शकता. ओ हो, कडक फटका चेंडूच्या दिशेत येत, चेंडू तर रेषेत येत, खेळीला चांगलं टायमिंग, चेंडू जाईल स्वर्गीय अमोल पाटील स्टँडच्या वरून सीमा शपार षटकार. सुंदर टायमिंग. टेंबोडी संघाचे कॅप्टन यावेळेला रिपोर्टिंग करून गेलेले आहेत, तर चिंचणी संघाचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे. बरोबर 3 षटकं समाप्त झाल्यानंतर टॉस केलं जाणार आहे. कडक फटका. अपील केलं गेलंय, परंतु मितेश खंड कुठल्या प्रकारचं अपील नाहीये. यष्टीरक्षक आपण पाहू शकता अपील करतोय. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटकं समाप्त झालेत आतापर्यंत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धापलकरती दाबा आहेत. 7 जिंकण्यासाठी निश्चित एक मोठं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी थोड्याच वेळात आपण परत येऊया. मधुर संगीत ऐकूया. कुंदन एक सुमधुर गाणं घेऊन तुमच्या समोर येतं. थँक्यू डीजे. रुआन 11 आणि देबेन एडबन या दोन देबेन एडबन आणि रुआन 11 या दोन संघांदरम्यान अत्यंत महत्त्वाची लढाई, संघर्षपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कुणालच्या बॅटमधून आला षटकार, सहयोग 1 वरती खेळतोय, तर मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावलकर दाबा 7-2 गणाच्या मोबदल्यामध्ये देबेन स्मृती एडबन. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देवेंद्र, ज्याची चर्चा प्रचंड झालेली आहे. गेम चेंजर खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय अप्रतिम कामगिरी त्यानं केलेली आहे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, मग तुमच्या जवळ यश आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. जिंकण्यासाठी ही धडपड आहे. संघर्ष मैदानावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट निश्चितच आपण सकाळपासून बघताय. रोमहर्षक सामने. यानंतर आपण आणखीन एक मोठा मॅच बघणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकाला ऑलरेडी कॉल झालेला आहे. तपलकरती धाबा होत आहेत 8. मैदानामध्ये कुणाल 6 वरती घेतोय, तर सहयोगनं केल्या 2 धाबा. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. अजित मात्र वाईट बॉलचा इशारा करत आहेत. हे षटक देवेंद्रचं अत्यंत महत्वाचं आहे. धाबलकरती एकूण धाबा होत आहेत 9. आपल्या बॉलिंग मार्फतती सज्ज आहे गोलंदाज देवेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, अप्रतिम गोलंदाजी होते मैदानावरती. टप्पा थोडासा ऑफ टाइमच्या बाहेर. या चेंडूला लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना यावेळेला धापलकर धाबा आहेत. एकूण 9. 2 गडी बाद 9 अशी स्थिती. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर इथे फ्लाइंग स्ट्राईक पॉईंट, डीप इस्टक वर क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. पुढे सरसावत खेळण्याचा परंतु प्रयत्न फसलेला आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यावेळेला खूपच ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू. पंच मात्र अजित या मात्रे सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. चला, यावेळेला आपल्या बारीक पारवरती पुन्हा एकदा देवेंद्र सज्ज होईल. प्रचंड अनुभवी असलेले पंच मैदानावरती आहेत. अजित म्हात्रे, विरल नायर, आशुतोष शिव्याबारे. धापलकरती एकूण धाबा होत आहेत 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना देवेंद्र स्मृतीचा संघ. यानंतर होणारा सामना त्याची अनाउन्समेंट झालेली आहे. चिंचणी आणि टेंबोडी संघ. टेंबोडी संघाचे कॅप्टन. चला, टॉस साठी यायचंय. आणखीन एक चांगला चेंडू. लयबद्ध गोलंदाजी गोलंदाज देवेंद्र करू शकतो. त्याने अनेक सामन्यामध्ये दाखवून दिलेला आहे आणि त्याच्याकडे खूप चांगली प्रगल्भता आहे. खूप छान पद्धतीनं लयबद्ध गोलंदाजी तो करतोय. 1-2 चेंडू त्याने दिशाने टाकले. ऑफटर्नच्या बाहेर ठेवण्याचा जो प्रयत्न होता त्यामध्ये थोडंसं नियंत्रण होतं. आता मात्र खूप चांगला चेंडू होता. धापलकरती एकूण डाबा आहेत 2 गणाच्या मोबदल्यामध्ये 10. प्रथम बॅटिंग करत असताना देवेन स्मृती एडवन. या वेळेला टायमिंग चांगला आहे
अनुराग चव्हाणच्या डोक्यावरून चेंडू झाली सीमारेषा पार. षटकार, आकाशाला गवस निघालेला षटकार आहे. बेंजो प्रेमी कवी खारे कुरणवाला नावलय गाजला. बेंजो प्रेमी कवी खारे कुरणवाला नावलय गाजला. नावलय गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस झाला. नावलय गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस झाला. कुणाल छान बॅटिंग करतोय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने आता बघा ओव्हर पिच चेंडू होता. चेंडू त्याने पाहिला, निहाळला आणि अप्रतिम टायमिंग. शरीराचं संतुलन देखील खूप सुंदर होतं आणि आवाज काय आला टाक. आणि त्यानंतर त्या चेंडूवरती 6 धावांची मोहर होती. धावण्याची आवश्यकता नाही आहे. धापलकरती एकूण धावा होत आहेत 16. आणखीन एक चांगला फटका खेळला इथे. मात्र बघूया काय करतात. चेंडू झाली सीमारेषा पार. धावा येतील 4. खणखणीत चौकार. कुणालच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जेदार चौकार. इथे कुणालची बॅट तळपायला सुरुवात झाली. अप्रतिम बॅटिंग तो करतोय. शेवटचा चेंडू या षटकात अत्यंत निर्णायक असणार आहे. या मॅच मध्ये कुणालला आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार ठोठवलाय. खणखणीत त्याचा चौकार होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला मला वाटतं हलण्याची पण देखील आवश्यकता. इतका वेगानं, गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार करून गेलेला आहे. तपलकरती एकूण डाबा 20. पुलटा चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये. या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. धावा येतील यावेळेला 6. षटकार, दर्जेदार षटकार. आणखीन एक जबरदस्त फटका कुणालचा. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला. मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 399 नंबर वाला. 2 षटकांचा खेळ आणि टायमिंग खूप चांगलं होतं कुणालचं. टायमिंग चांगलं होतं कुंदनचं. आणि खूप छान बॅट आणि बॉल मधले या द्वंद्वामध्ये एक संघर्षपूर्ण असा मॅच आपण पाहतोय. त्यामध्ये कुणालची बॅट तळपते. धापलकरती एकूण धाबा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 13च्या सरासरीनं देवेंद्र स्मृती एडवन संघानं यावेळेला बॅटिंग केले आणि विशेष करून कुणाल एकूण 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आणि 1 चौकार. अफलातून बॅटिंग करतो आहे. आता संघर्ष गोलंदाजासाठी असेल. मितेशचं पहिलं षटक अफलातून होतं. अप्रतिम गोलंदाजी त्याने केली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देवेंद्र महागडा ठरलाय. कुणाल आणि सहयोग या दोघांदरम्यान 3ऱ्या विकेटसाठी एक भागीदारी रचली जाते. संदेश आपल्या कुठल्यातलं पहिलं आणि संघाचा 3रा षटक घेऊन येतो आहे. टेंबोडी संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहा. चिंचणी संघाचा कॅप्टन आपल्याला देखील विनंती, आपण देखील सज्ज राहायचे टॉससाठी. एक इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच म्हणजे 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 13च्या सरासरीनं तापलकर धाबा आहेत एकूण 26. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देवेंद्र एडवन स्मृती. गोलंदाजी मार्कवरती संदेश सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे, चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पुलची परिभाषा केली सोपी. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. सहयोगच्या बॅटमधनं षटकार. आता आग दोन्ही बाजूला लागले. एका बाजूला कुणाल अप्रतिम बॅटिंग करतो तर दुसऱ्या बाजूला सहयोग. आणि या आगीमध्ये आता अक्षरशः गोलंदाज होरपळत आहेत. काय बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. संघर्ष गोलंदाजांकरता सुरू झालेला आहे. दपलकरती एकूण डाबा आहेत 32. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगला चेंडू स्पोर्टमन स्पिरिट दाखवत असताना इथे आता सहयोग बाद झालाय फलंदाज. आणि आता धक्का क्रमांक 3 एडवन संघाला बसतोय. फलंदाज सहयोग बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
क्रिकेटचा हा खेळ संघर्षमय आहे, यात काही शंका नाही आहे. जीवन देखील संघर्षमय आहे, यात काही शंका नाही आहे. परंतु गोलंदाज संघर्ष करत असताना यावेळेला या मॅचमध्ये यश प्राप्त करतो आहे. संदेशला विकेट मिळते. यष्टीरक्षकांना खूप चांगला झेल पकडलाय. धावपल करती दाब आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. नवीन फलंदाज मृदुल. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये खूप क्षमता आहे. संघर्ष केला त्यानंतर विकेट संदेशला प्राप्त झाला. एक षटकार निश्चितच झाला होता. आणि आता नवीन बॅट्समन मृदुल, त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. कुणालला खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळी चेंडूच्या खाली इथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. बघूया काय घडतंय. हो जज करता आलं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. मृदुलच्या बॅटमधनं चौकार. धावसंख्याला येतोय आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या पुल्ले, धावसंख्या पोचते 36 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 36 धावा धावपलकावरती आहेत. हे षटक अत्यंत महत्त्वाचं असेल. दोन्ही फलंदाज निश्चितच अतिशय धोकादायक आहेत. आक्रमक बॅटिंग करण्यामध्ये वाकबगार. गोलंदाजी मार्कवरती संदेश सज्ज असेल. राऊंड विकेट तो मारा करतोय. अकुटपद्ध चेंडू लॉंगाच्या दिशेने तडकावला. इथे मात्र क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल आणि या एकेरीनं धावसंख्या पोहोचली 37 वर. आतापर्यंत आपण बघितलं तर सकाळपासून 2 सामन्याचा आपण आनंद घेतला. दोन्ही सामने खूप चांगले झाले. हा तिसरा मॅच आहे. ओ हो क्या बात है, क्या बात है. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. आकाशाला गवत निघालेला षटकार आहे. अप्रतिम बॅटिंग करत असताना टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट होतोय, गडगडाट होतोय आणि दे दनादन बॅटिंग मैदानावरती. थँक्यू डीजे. धावपल करती. एकूण डबा होत आहे 43. कुणालच्या बॅटमधनं हा चौथा षटकार. आणखीन एक चेंडू सजवला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्या बात है. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. दहेज महज करके ही वापस आने वाले हैं. गेट बॉडी लाइन के बाद 6 रन. डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना देवेन स्मृती एडमनने बनवल्यात 49 धाबा आणि त्यामध्ये गुल्हांच्या बॅटमध्ये एकूण आलेत 5 षटकार आणि 1 खणखणीत चौकार. परिस्थिती बदलणं जर शक्य नसेल तर आपल्या मनस्थितीमध्ये बदल करायला हवा. इथे आता मनस्थिती पण बदलली आहे आणि परिस्थिती देखील बदलली आहे. सामन्याचं चित्र बदललंय आणि चित्र बदलणारा चित्रकार आहे, शिल्पकार आहे कुणाल. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. शेवटचं षटक टाकण्याकरता रियान 11 एडमन संघाकडून जावेद सर कानमंत्र देतात. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बाबेच्या हातामध्ये चेंडू आहे. खेळण्याची जबाबदारी असेल मृदुलची. व्यक्तिगत 5 या धावसंख्येवरती खेळतोय. तर कुणालचा जर विचार केला तर त्यानं आतापर्यंत तडकवलेत 5 उत्तुंग षटकार आणि 1 खडखडीचा चौकार. काय बॅटिंग केले त्यानं. एकूण 34 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राईक रेंजला आहे बाबेश. ओ सुरेख चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु हो इथे धोका आहे. इथे धोका निश्चितच होता. रुवान 11 एडमन. टेंबोडी संघाचे कॅप्टन आणि चिंचणी संघाचे कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. रुहान
रॉन इलेवन एडवन आणि देबेन स्मृती एडवन या दोन संघादरम्यान एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती भावेश खेळण्याची जबाबदारी मृदुलची. यावेळेला खेळीला फटका अतिशय सुरेख आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार आणि कुंदन गाणं वाजतंय उडी उडी जाय. चेंडू सीमारेषा पार 4. दोन्ही बॅट्समन आक्रमण करतायत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर यावेळेला 4 धावा येतात. चौकार अप्रतिम बॅटिंग करत असताना मृदुल त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 चौकार आलेत. 50 धावा पूर्ण झाले. डबल करती धावा आहेत 53. आई चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेनं झाले. कल्पेश हा चेंडू थांबवतोय. परंतु बघा या मॅच मध्ये कुणाला आता संधी मिळत नाहीये. आता कुणाल आणि मृदुलची जर तुलना केली तर जास्त आक्रमक कुणाल आहे. आता मृदुलच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत तर कुणालच्या बॅटमधनं 5 षटकार आलेत. जास्त धावांची आवश्यकता आहे. तर एका बाजूला आपण बघू शकता या मॅचमध्ये रॉन इलेवन एडवन संघाचा विचार करता त्यांना विकेटची आवश्यकता आहे. हे दोन्ही फलंदाज अतिशय धोकादायक आहेत. धावपलकर धाबा 55. अप्रतिम बॅटिंग झालेली आहे, यात काही शंका नाही. 4 षटकांचा मॅच. यापूर्वी 53 धाबा डिपेंड करता आल्या नव्हत्या. आता कोणती धावसंख्या सुरक्षित देखील नाहीये. या षटकाचा पुढचा चेंडू भावेश. चेंडू बॅटवरती नीट आलेला नाहीये. बघूया जावेद धावतायत परंतु चेंडू यावेळेला ही शर्यत जिंकतो आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. धावपलकरती एकूण डबा 59. या षटकात अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती डबल, त्यानंतर चौकार. पाण्यात वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते. ताकद लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. आणि माणसाकडे टॅलेंट असते फक्त ते शोधण्याची गरज असते. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि ते कुणाल आणि मृदुलने केलं. मैदानावरती अप्रतिम बॅटिंग केलंय. गोलंदाजांना देखील त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे हे दाखवावं लागेल. चांगला फटका खेळलाय सुरेख पद्धतीनं लॉंगॉनच्या दिशेनं. कुणाल अगदी दुसरी धाव असती ना तरी घेणार नाहीये, कारण तो एक असा बॅट्समॅन आहे त्याची बॅट तळपते. चांगली बॅटिंग त्याने केली. धावपलकरती एकूण धावा 60 आहेत आणि उर्वरित चेंडूचा विचार केला फक्त एकच चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला. 60 धावा धावपलकावरती. काय अप्रतिम बॅटिंग केलंय मृदुल आणि कुणालनं. आणि विशेष करून चौथ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते आहे. या दोन्ही बॅट्समॅनने आक्रमकता दाखवली. 9 चेंडूमध्ये 28 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. चांगली भागीदारी रचली गेली. स्ट्राईक रेट चांगला आहे आणि त्यामुळे यावेळेला या मॅच मध्ये रॉन इलेवन एडवन संघावरती प्रचंड दबाव आलेला आहे. ओहो नो बॉल आणि चेंडू जाईल 5 लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये आणि डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. अत्यंत सुंदर खेळ. फ्री हिटचा इशारा झालाय. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेला कुणाल 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 क्या बात है. मैदान के अंदर कुणाल. गेंदबाज का हुआ बुरा हाल और एक बार फिर स्कोर बोर्ड चल रहा है घोड़े की चाल. गेंदबाज भूल गए अपने सुर और ताल. मैदान के अंदर कमाल कर रहे कुणाल. कुणाल कुणाल मॅग्निफिसेंट बॅटिंग. तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझन रगाव अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन. नरेश पांडुरंकिणी विठ्ठलवाडीचे सुपुत्र त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन रुपेश घरत यांना आपल्या शुभ हस्ते नरेश पांडुरंकिणी यांचा आपण यथोचित सन्मान करावा. पहिल्या इनिंग मध्ये अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस. एकूण धावपलकरती धावांचा विचार केला तर धावा झाल्या आहेत 73 आणि जिंकण्याकरता
74 धाबांचं आव्हान आहे. यानंतर आणखीन एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. टेंबोडी संघाचा कॅप्टन आणि चिंचणी संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस का पास. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. ते चिंचणी संघाचे कॅप्टन आमच्याबरोबर मयूर आहेत, तर दुसऱ्या बाजूला रुपेश टेंबोडी संघाचा देखील कॅप्टन आहेत. तर निलेश सरांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. आपण पाहूया टॉस का बॉस. इट इज द कॉल, इट इज हेड. तर टेंबोडी संघाचा कॅप्टन खुश असेल. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग. समोरचा संघ चिंचणी संघ देखील छान कामगिरी करतोय. तुम्ही देखील अप्रतिम कामगिरी केले. कालचा दिवस तुम्ही गाजवलेला आहे. इथे समोरच्या संघाला एका मापक धावसंख्येवरती थांबवायचं असेल तर तो एक मॅजिकल फिगर तुमच्याकडे काय असेल ज्यामुळे त्यानंतर चेस करण्याकरता सोपं होईल? 50च्या आतमध्ये थांबवतो. 50 थांबा. तुमच्याकडे मॅजिकल फिगर काय? आम्ही खेळण्याचं म्हणजे काय टॉस हारलो आहे, पण आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती. पण आता बॅटिंग आलं नाही. आम्ही जास्त समोर टीम पण चांगला आहे, त्यामुळे आम्ही जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. आमच्या बॉलरला पण थोडा ॲडव्हान्टेज भेटेल. असं त्यांनी तर सांगितलं की 50पेक्षा जास्त धावा करून देणार आहे. मयूर, तुम्ही किती धावा कराल? असं काय नाही, क्रिकेट आहे. जसं असेल तसं. त्यांचं असेल 50चा बजेट, आम्ही पण बघू 70-80 काढण्याचा प्रयत्न करू. 70-80. तुमच्याकडे कोणते गोलंदाज आहेत ते या ठिकाणी 50 धावांपर्यंत थांबवतील? मी आहे पालननाथ आहे, कौस्तुभ, राहुल पाटील. त्यांच्याकडे 3 हुकमाचे एक आहेत. तुमच्याकडे कोण बॅटर आहेत जे जबरदस्त कामगिरी करते? आमच्यामध्ये आता करण रावरे वाढलेले आहेत, आणि काल फक्त आम्ही दोघांनाच बॅटिंग केली होती. आज जयेश रावरे आहे, करण आहे, अंकुश वजे आहे, राजकुमार तामोरे आहे. म्हणजे आमच्याकडे बॅटिंग साईड फुल आहे. त्या हिशोबाने आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. टेंबोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. तर टॉस बॉक्समधून तुम्हाला मी माहिती देतो. टेंबोडे आणि चिंचणी या दोन संघादरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेची लढत आहे आणि दोन्ही संघांकडे दिग्गज खेळाडू आहेत. 50-70ची लढाई आहे. टेंबोडे वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड पास. आदरणीय मोतीलाल शहा, मी यांना विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या. चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान आहे. आघाडीची जोडी मैदानावरती आपण पाहू शकता. बॅटिंग करण्याकरता बॅट्समन बॅटर जितू आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन जितेश. एक फार मोठं आव्हान निश्चितच ठेवलं गेलं. अप्रतिम बॅटिंग कुलांकडनं झाली. फिलहाल अगर देखें तो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अपने बॉलिंग मार्ग पर रितेश. पावर प्ले का ये पहला ओवर. और कड़क शॉट ईट का जवाब पत्थर से गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. ब्यूटीफुल टाइमिंग.
चेंडूचे काय सुरुवात केली बॅटरनं, अप्रतिम. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण बघितलं तर जय मल्हार पहिल्या चेंडूवरती धमाकेदार शानदार चौकार. या पहिल्या बॅकफुटला खेळलाय चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार, षटकार, चौकार आणि षटकार. गेल्या 4 आणि 5 दिवसांमध्ये जर आपण क्रिकेट मागे वळून बघितलं तर अगदीच षटकारांचा पाऊस पडला. 331 षटकार या ठिकाणी आतापर्यंत टोटवले गेलेत. जतीन आणि आमचे मित्र यावेळेला मुनीत जे डिजिटल स्कोरर आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे. धावपलकरती दाबाय 10. तुम्ही हा सामना पाहतच राहा. या ठिकाणी खूप छान क्रिकेट मैदानावरती होतं आहे आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जितूने खेळलेत, 1 चौकार आणि षटकार. शानदार बॅटिंग करत असताना यावेळेला आपण पाहू शकता जितू. रितेश यावेळेला सज्ज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावत खेळलेला काय जबरदस्त फटका आहे. दिल मागे मोर, टीम मागे मोर. ये आया शानदार सिक्सर, 6 रन, मैग्निफिसेंट. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. हे बसली एडवण गावीन आई माझी आशापुरी माऊली, एडवण गावीन. क्या खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज जितू. 2 छक्के और 1 चौका. रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 16 रन. बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा रितेश के ऊपर हमला कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद टप्पा खाने के बाद उछालता बाउंसर डाला गया था, पटकी भी गेंद. इससे पहले भी यही कोशिश की थी लेकिन बल्लेबाज ने टैकल किया था. यह गेंद बहुत अच्छी थी. टिप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला. बढ़िया बल्लेबाजी जितू ने की. शुरुआत तो बहुत ही बढ़िया रही है, इसमें कोई संदेह नहीं है. रन संख्या फिलहाल स्कोर 16 रन. ओवर यहाँ पहला प्रगति पर है. रितेश गेंदबाजी कर रहे हैं. एक थर्ड मैन पर खिलाड़ी पॉइंट, उसके साथ डीप स्ट्राइकर. उल्टॉस गेंद हवा में खेलते हुए गेंद के नीचे खिलाड़ी आना तो चाहते लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. तालियां बजाने का मौका. दर्शी स्ट्रोक, 6 रन. ब्यूटीफुल टाइमिंग. माणूस भारी शोभतो या लाखाने. समाज कार्य घडाव हातून एकच मनाने. कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर. रन संख्या फेमस झाला या टायगर गावाचा जीतू भाई या नावाने. रन संख्या कुल मिलाकर 22. झाला या 22. पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा है और इस ओवर में 3 छक्के 1 चौका. टॉस गेंद, कदमों का इस्तेमाल, कदम ताल अच्छा और गेंद बिल्कुल यहां अगर देखे तो गोदी में जाते हुए खिलाड़ी बिल्कुल मौजूद है. बल्लेबाज यहां बैक टू द पेवलन जाएंगे और बहुत बड़ा झटका लगता हुआ. झाला या टायगर गावाचा जीतू भाई या नावाने. असा फेमस झाला या 777 या हो नंबरच्या गाडीने. विकेट बहुत महत्वपूर्ण था. जिस तरह से बल्लेबाज आक्रमण पर आए थे. और इस ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल, रन संख्या 22 रन, 1 विकेट के नुकसान पर जितू की पारी समाप्त. शानदार बल्लेबाजी कर रहे थे और एक बार फिर कदमों का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजी करते हुए रन इन्होंने बनाए थे. और गेंद बल्ले के ऊपर नहीं है, वो एक बार फिर बताते हुए जितू. बिल्कुल इस वक्त ज्यादा समय न ले, विरल नायर बताते हुए वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर.
नुवान 11 एडबन और एक तरफ अगर देखें तो देवेंद्रपति एडबन के बीच आज के दिन का बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। गेंदबाज मृदुल गेंदबाजी करने के लिए आए हैं। अब भावेश नंबर 3 पर, जितेश डटे हुए। शुरुआत बहुत ही बेहतरीन हुई है, 74 रनों की जरूरत है, तो इस मुकाबले में जो स्टार्ट आपको चाहिए तो वो बिल्कुल मिल गया है, लेकिन फिलहाल निरंतरता की जरूरत। फील्डिंग में तब्दीली हो रही है। एक शानदार मैच मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। पार्टी नेटवर्क के माध्यम से लाईव्ह टेलिकास्ट बहुत अच्छा चल रहा आहे। पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती मृदुलला आपण पाहू शकता। इथे या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आलेल्या आहेत, तर एक गडी बाद झाला जितूच्या रूपानं, ज्यानं 22 धाबा या ठिकाणी तडकावल्या होत्या। कुटुंबाचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं यावेळेला भिरकावून दिला, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेनं, 4 धाबांकरता चौकार। शानदार बॅटिंग मैदानामध्ये। चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र जशास तसं उत्तर दिलं जात है। टीट फॉर टैट, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। उसी तरह से मैदान के अंदर जितेश ने देखे पहली गेंद पर एक खूबसूरत स्ट्रोक फाइनल क्षेत्र पर खेल दिया था 4 रनों के लिए। मृदुल तैयार है गेंदबाजी करने के लिए। प्रभु गेंदबाज के तौर पर वो गेंदबाजी कर रहे हैं। ओ हवा में गेंद, सवाल तो पूछा गया है, लेकिन एक बार फिर देखते क्या हुआ है। थोड़ा वक्त देंगे, एक बार फिर देखेंगे कि गेंद कहाँ लगी है। वीरेंद्र नायर थर्ड अंपायर की तरफ चले गए, आशुतोष व्यवहार बिजी होते हुए। क्या गेंद यहाँ एक बार फिर उनके हाथ को लगी है, बल्ले को लगी है, वो देखा जाएगा। कुछ देर के लिए खेल रुका हुआ। जोरदार अपील जरूर की है, थोड़ा इंतजार करना पड़ेगा। डिसीजन पेंडिंग। कोई नुकसान नहीं हुआ है। देखिए अच्छी बात है कि अगर अंपायर मैदान के अंदर ऑनफील्ड अंपायर तो बहुत अच्छा काम कर रहे हैं, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन कोई दुविधा होगी, कोई आशंका होगी तो हमारे पास वो टेक्नोलॉजी है, उसका इस्तेमाल हो रहा है। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो स्कोर पहुंच चुका है 26 पर। ओवर दूसरा प्रगति पर है। मृदुल गेंदबाजी करे। स्ट्राइक रेन पर जितेश, नॉन स्ट्राइक रेन पर भावेश। ओहो टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को हुक कर दिया फाइन लेग क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। रन संख्या कुल मिलाकर 30 रन, जीतने के लिए 74 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और प्रमोद छिड़गे गिफ्ट लेके आए हैं। हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश 1000 बार करता है। टोटल वैसे बड़ा है, बैटर भी बड़ा है, लेकिन शोल्डर डाउन नहीं है। बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। 15 गेंदों में जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। निरंतरता की जरूरत फिलहाल बल्लेबाजों के लिए। इस ओवर की अगली गेंद, टप्पा खाने के बाद उछाल, पटकी में गेंद, अच्छी गेंदबाजी। गेंद को हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ, चकमा देती भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या फिलहाल अभी भी 32 रन। आपके पास 14 गेंदे हैं, 44 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए जितेश।
इस बार भी अच्छी गेंद, अपने ऊंचे कद का फायदा उठाते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं था। रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 13 गेंदें हैं और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट पर जीते, शुरुआत बहुत ही बढ़िया की, लेकिन फिलहाल मृदुल कमबैक कर रहे हैं। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। हवा में गेंद ऑन साइड पर हुक करना चाहते थे, टाइम ही नहीं कर पाए हैं। शानदार कैच, सेलिब्रेशन मृदुल का देखिए क्या सेलिब्रेशन कर रहे हैं। और विकेट नंबर 2, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन। पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा या ठेस पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा या ठेस। थैंक यू वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं बापा मोरिया चषक 2022, एक जबरदस्त टूर्नामेंट। 12 गेंदों में 44 रनों की जरूरत है। मैदान के अंदर रुआन 11 एडमन और एक तरफ तेबन स्पुति एडमन के बीच मुकाबला। और मैदान का मुआयना करने के लिए ये एक बार फिर देखे शॉन पहुंच चुका है मैदान के अंदर। नाउ रिमेनिंग 12 डिलीवरीज एंड नीड 44 रन टू विन दिस मैच। ऊंचाई पर पहुंचने के लिए पहले जमीन पर एक बार फिर दौड़ना पड़ता है। विश्वास नहीं है तो हवाई जहाज को देखिए। 12 गेंदें 44, गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तैयार। खेल के प्रति निष्ठा, ईमानदारी, परिश्रम और आत्मविश्वास किसी खिलाड़ी को एक महान और प्रतिभाशाली खिलाड़ी बनाता है। 12 गेंदें 44, दबाव आपके ऊपर है तो एक बार फिर परिश्रम करने की जरूरत है, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करने की जरूरत। और पिछले ओवर वक्त ज्यादा जा रहा है, बिल्कुल विरन लाइन वही बताते हुए समय ज्यादा जाता हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जतीन, हमारे कॉम्बॉस में हमारे अपडेटर है जतीन। मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज भावेश और बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं मितेश। जतीन तैयार, स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार होते हुए। ऑन साइड पर स्ट्रोक अच्छा है लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, लिया कैच। जतीन ने लिया विकेट, तीसरे विकेट का पतन, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ गॉन। सफलता मिली है। अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा। दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा। नए बैटर को मैदान के अंदर जल्दी आना है, ज्यादा समय ना ले। भविष्य आउट फॉर डक, शून्य का चश्मा पहनते हुए एक बार फिर वो चले गए डकआउट की तरफ। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा, पहली गेंद सटीक लाइन पर अच्छा कैच लिया गया था। मृदुल बिल्कुल बाउंड्री लाइन पर मौजूद थे। मितेश एक गेंद पर डटे हुए, इनके ऊपर जिम्मेदारी। अभी भी 11 गेंदें हैं, 44 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मुकाबला चल रहा है मैदान के अंदर और 11 गेंदें 44। मितेश क्या आपको बल्ला चाहिए? बल्ला चाहिए लेकिन समय बहुत महत्वपूर्ण रहेगा। समय ज्यादा न ले, अंपायर ने इशारा किया है, बिल्कुल आप एक बार फिर अंदर आ सकते हैं। खिलाड़ी अपनी जगह पर हैं। मितेश के ऊपर सबकी निगाह रहेगी। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए संदेश ऑलराउंडर खिलाड़ी है, इनके पास भी काबिल थे, बहुत अच्छे खिलाड़ी जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। संदेश विकेट लिया था और इनके खिलाफ रन भी आए थे, लेकिन आपको रन बनाने पड़ेंगे। मितेश नॉस्ट्राइकर इन पर शुरुआत बहुत अच्छी होती हुई जतीन के लिए 11 गेंदों का खेल और 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। बाउंसर का क्या सही इस्तेमाल किया, एक बार फिर देखे समर्थन मिलता हुआ। दर्शक देखे, दर्शक दीर्घा में तालियां बज रही है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज जतीन द्वारा। टिप्पा खाने के बाद उछाल था, अपने कंधों का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। अभी भी 10 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है।
इसके कॉन्सर्ट पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। इक्के दुक्के से बात नहीं बनेगी। एक बार भी देखें तो इस मुकाबले में आपको वो बड़े शॉट चाहिए। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं। रोहन 11 एडबन देवेंद्रपति 11 एडबन के बीच आज के दिन का एक तगड़ा मुकाबला। 9 गेंदों का खेल, 9 गेंदों में 43 रनों की जरूरत है। अभी आपको वो बड़े शॉट चाहिए। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और चौका छक्का ना हो तो क्रिकेट बेकार है। यहां से बल्लेबाजों के लिए बड़े शॉट चाहिए, लेकिन प्रतिभाशाली गेंदबाज जतीन क्या गेंदबाजी कर रहे हैं। पिछले 3 गेंदों में विकेट है, बिंदी गेंद और सिंगल। मितेश ने हमला कर दिया, गेंद बॉडी लाइन की तरफ बिल्कुल जाते भी शानदार स्ट्रोक, 6 रन मैग्निफिसेंट स्ट्रोक। मांडीला जाता गो चावूल धलायला आणीला पाटा गो धलद वाटायला। शुक्रिया दीदी। 8 गेंदों का खेल से जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। लहू के आग को अब एक बार फिर जलाना है मुझे, लहू के आग को अब जलाना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे। मितेश हार मानने वाले नहीं है, बहुत बेहतरीन खिलाड़ी है और इन्होंने एक बार फिर शानदार स्ट्रोक खेला है, तो मैच में कमबैक कर रहे हैं। 8 गेंदों में 37। इस बार भी उड़ाया आसमान की तरफ बहुत खूबसूरती के साथ डीप मिड विकेट, बाउंड्री रन के बाद 6 रन। क्या बात है, शेर की झलक सबसे अलग, शानदार छक्का। सात गेंदों का खेल है, 7 गेंदों में जीतने के लिए यहां से और 31 रनों की जरूरत। मितेश मुकाबले में जान डालते हुए शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और प्रॉपर टाइमिंग, बल्ले के बीचों बीच शरीर का संतुलन अच्छा है। आवाज बहुत अच्छी आ रही है, दबाव बिल्कुल जतीन के ऊपर। इस बार भी उड़ाया, क्या यह भी गेंद बॉलिंग के बाहर, बिल्कुल मितेश के बल्ले से यह शानदार तीसरा छक्का है। इरादा पक्का है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। माझी माऊलीचे चला हो आरतीला, माझे माऊलीचे आये माऊलीचे चला हो आरतीला। नवरात्रीचे सणाला जमलेले लोक गरबा केला, शुक्रिया शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खेल है, जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। ज्यादा टीम मीटिंग ना करे, आखिरी ओवर लेके कौन आएगा। अभी समीकरण की अगर तरफ देखें तो हमारे स्कोरर बता रहे हैं कि 3 ओवर के बाद टोटल बिल्कुल बन गया था 49। अभी यहां से आखिरी ओवर में बिल्कुल वो जो रन आए थे वो ओवर बिल्कुल था भावेश का, जिसमें 24, आपको बनाने हैं 25। 1 रन तो ज्यादा बनाने पड़ेगा, 1 रन आपको ज्यादा बनाना पड़ेगा ताकि आप ये मैच जीते, जीत का स्वाद चखे। मेहनत तो करनी पड़ेगी, लेकिन मितेश की तारीफ करनी होगी, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए संदेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी में परिवर्तन। निर्णायक ओव्हर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज उत्तम के हात में गेंद आणि उत्तमला उत्तम कामगिरी करावी लागेल। ज्या पद्धतीने हा मॅच आहे, 6 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे आणि ही विकेट जर बघितलं तर निश्चितच पाटा विकेट आहे बॅट्समनसाठी नंदनवन। ओ हो पंच या वेळेला थर्ड अंपायरचा इशारा करतायत। चूक झाले का, हृदयाची धडधड वाढली का, मैदानामध्ये धडपड आपण पाहतोय का, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एस्टनच्या मागे यष्टीरक्षण खूप चांगले थ्रो केलाय, परंतु आता बघूया बॅट्समन सुरक्षित आहे का। अनेक प्रश्न यावेळेला तुमच्या मनामध्ये आहेत, म्हणून मैदानात वाढले धडपड, हृदयाची वाढले धडधड, बॅट्समनने केले काय गडबड, सुरक्षित की नुकसान। टिक 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 टिक, सगळ्यांचं लक्ष निश्चितच स्टुडिओच्या दिशेनं आहे। टिक टिक, काय घडते काय बिघडते। पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर एक नाटकीय मोड, आशुतोष व्यवहारे थोडासा वेळ घेत आहेत, बघूया काय घडतं आहे, आपण निश्चितच पाहणार आहोत। 6 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे, पहिला चेंडू या ठिकाणी आलाय, पंच बघताय, थोडा वेळ घ्या,
कोणाचं नुकसान होऊ नये याकरता निश्चितच पंच या ठिकाणी अगदी शांतपणे बघतायत. सर्वांच्या नजरा आता निश्चितच पाटील नेटवर्क काही जणांच्या हाताच्या घड्या आल्या आहेत, काही जणांच्या डोक्यावरती बर्फ आहे, काही जणांचं डोकं भणभणलेलं आहे, काही जणांच्या डोक्यावरती या ठिकाणी आपण पाहू शकता टोपी आहे. आता या डोक्यात काय चाललंय, मेंदूत काय चाललंय, मनात काय चाललंय, हृदयात काय चाललंय. फलंदाज यावेळेला बाद. समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. मधुर संगीत घेऊन आपण परत येऊया. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता जर बघितलं तर 25 धावांची आवश्यकता. वाईट बॉल देखील या ठिकाणी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी बघितल्या गेलेल्या आहेत आणि पंचांनी तसा इशारा दिलेला आहे. खरं तर वाईट बॉल करता रिव्ह्यू खरं तर नाही, तरी सुद्धा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी निहाळल्या गेल्या. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. खूप सुंदर गाणं या ठिकाणी कुंदनने वाजवलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. त्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली. त्यांच्या शिव गर्जनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. मैदानातल्या मावळ्यांना पुन्हा एकदा लढावं लागेल. संघर्षाची लढाई जिंकण्यासाठी या ठिकाणी मेहनत करावी लागेल. उरलेले चेंडू 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. एडमनचे दोन्ही संघ आहेत, एकाच गावातले आहेत, परंतु आता या ठिकाणी दोघांकडे समर्थन देखील आहे. सामना जिंकण्यासाठी मैदानात खेळाडूने फुंकलं रणशिंग. या सामन्यामध्ये निश्चितच जिंकण्यासाठी खेळाडूने मनाशी घट्ट बांधलाय चंग. सामन्याला चढलाय नवा रंग. प्रेक्षक सामना पाहण्यात झाले दंग. कुणाचं स्वप्न होणार साकार, कुणाच्या स्वप्नाचा होणार रंगाचा भंग. याच वेळेला सामना देखील चांगला रंगलेला आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची आवश्यकता. अत्यंत महत्वाचं षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईट बॉल. बाप्पा मोर्या चषक सुपरहिट का ठरतोय, कारण सामने रोमहर्षक होत आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मग अशी म्हणतो 5 चेंडू 24, आता 5 चेंडू 24 आहेत. इथे वाईट बॉल टाकले, थोडी मदत केलेली आहे, गोलंदाजाने मदत केलेली आहे. आपण उत्तम गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. खेळण्याची जबाबदारी असेल भाविक भाव खाऊन जाणार का? उत्तम प्रकारची कामगिरी करण्याकरता उत्तम सज्ज आहे. बॅट आणि बॉल मध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. आई चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. बाप्पा मोरया चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. उत्तम. या वेळेला चांगला फटका आहे का? निश्चितच चांगला फटका. अपुन का फटका. 440 का झटका. मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का. आग्र्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. थँक्यू डिझे. आपण आज ठसठसीत कुंकू लावतो ना, त्याच्यामागे निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे. आपल्या आया बहिणी ठसठसीत कुंकू लावतात, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान आहे. मैदानातले मावळे लढत आहेत. मैदानामध्ये संघर्षाची लढाई सुरू झालेली आहे आणि या वेळेला पुन्हा एकदा मॅच मध्ये जान टाकले फलंदाज भाविकनं. तो भाव खाऊन जातोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता. मुझे आकाश में वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल बिल्कुल इस वक्त मंडराते हुए. कौन सी टीम जीतेगी? 4 गेंदे 17 है. 17 है तो इसका मतलब खतरा भी है. मजा आएगा. उत्तम तैयार. और टिप्पा खाने के बाद उछालता ऑफ टाइम के बाहर. वाइड बॉल का इशारा. 17 है तो खतरा है. दर्शक दीर्घा में एक बार फिर वो तालियां बजती भी. दोनों तरफ समर्थन है. छुट्टियां बज रही है, तालियां बज रही है. मजा आ रहा है. अभी भी 4 गेंदे और 16 रनों की जरूरत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलेला आहे. मैदानामध्ये या ठिकाणी जणू काय खेळाडूंनी आणला युद्धाचा आव.
या मॅच मध्ये निश्चितच रंगलाय चांगला दुसरा डाव. या सामना पाहण्याकरता उभा टाकलाय अख्खा गाव. कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. या बोला चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवलंय आकाशामध्ये, चेंडू लँड झालाय निश्चितच सीमारे शापार, येतोय षटकार, अप्रतिम फटका, क्या बात है. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजला, परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजला, नावलय गाजला. थँक्यू डीजे. नाव तर गाजणार आहे, नाव तर वाजणार आहे, नाणं खणखणीत कोणाचं वाजणार आहे ते देखील पाहूया. मैदानामध्ये सामना देखील धमाकेदार होतोय, मैदानातला सामना निश्चितच शानदार होतो आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 10 धावांची आवश्यकता. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. हा डाव रंगलाय, रोमरचा सामना उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. पैसा वसूल मॅच आहे. अस्वस्थता आपण डगआउट मध्ये पाहतोय. एका बाजूला सन्नाटा आहे, काही आवाज नाहीये, एका बाजूला टाळ्यांचा गजर होतोय. कभी खुशी कभी गम वाला ये मैच, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. तालियां दोनों तरफ से बढ़ते भी, बहुत अच्छा माहौल यह बना हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज उत्तम तैयार है, खेलने की जिम्मेदारी भाभी की. उड़ाया आसमान की तरफ हवा में गेंद, उत्तम ने कहा यह मेरा कैच है, छोड़ दिया कैच. भाई आपने कैच छोड़ा या मैच छोड़ा है. 2 गेंदों का खेल आना बाकी, 4 ओर से तालियां बज रही है. जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णो में बाप्पा मोरया चषक 2022-7-8 काय सामना रंगलाय. प्रेक्षकांसाठी परवडे ठरतोय. 2 एडवनचे संघ एकाच गावातले आहेत, एकाच नावाचे आहेत, परंतु इथे भाव खाऊन कोण जाणार. अख्खा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे, परंतु इथून क्रिकेटचा विजय होणार अशी चिन्ह दिसतात. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्या मुकाबला चल रहा है. वक्त का मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का यह है पहला साल, कमाल बेमिसाल धमाल. और मैदान के अंदर अगर देखें तो बिल्कुल रोचक मुकाबला चल रहा है. शानदार मैच. प्रेक्षक हेच पाहण्याकरता आलेले असतात, प्रेक्षकांना हेच हवं असतं. निश्चितच एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मैच की बात करते अब एक बार फिर देखिए, रोहन 11 एडवन के खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं. दिवसपुती की तरफ से उत्तम गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर पर बल्लेबाज भाविक. अभी भी आपके पास 2 गेंदे हैं, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. अब जाकर तालियां डगआउट में बजते हुए, एक तरफ सन्नाटा, एक तरफ खुशी है, एक तरफ गम है. अब दमकम वाला क्रिकेट खेलने की जरूरत है. उत्तम तैयार, 2 नौजवान एक दूसरे के खिलाफ. 2 गेंदे 8 रन. फील्डिंग में एक बार फिर बदलाव कर रहे हैं जय पाटिल आंगनबाड़ी. समय बिल्कुल इस पर बहुत महत्वपूर्ण. जय पाटिल आपका एक बार फिर स्वागत है, वेलकम. नाउ रिमेनिंग 2 deliveries and need 8 run to win this match. उत्तम on his bowling mark, Bayuk on strike, flying slip, gully punch. रुक गए. हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. क्या करे तो क्या करे, इस मुकाबले में क्या होगा. 2 गेंदे 8 रनों की जरूरत. अब जाकर देखें तो ये गेंद बहुत महत्वपूर्ण है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. उत्तम. तालियां बज रही है, बजेगी चिट्ठी, बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल का रहता है. जुनून बन जाता है. हवा में गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और ये कैच. सेलिब्रेशन सामने से हो रहा है. डगआउट की तरफ मैं देख रहा हूं, सन्नाटा है. एक गेंद में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. तालियां बज रही है और एक बार फिर आवाज आ रही है. इसीलिए कहा एक बार फिर बजेगी सिट्टी, बजेगी ताली. हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल का रहता है, जुनून बन जाता है. पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. एक चेंडू शिल्लक आहे, 8 धावांची आवश्यकता. मैदानातला मॅच रंगलेला आहे. प्रेक्षक पाटील निरुपकर देखील खुश असतील. या ठिकाणी आपण त्यांचं देखील स्वागत करूया. अनेक प्रेक्षक या ठिकाणी मैदानामध्ये देखील आहेत, ते देखील खुश आहेत. खूप सुंदर अप्रतिम 1330 शेअर मार्केट इथे पण वधारले. 1330 प्रेक्षक यावेळेला आपल्या बरोबर आहेत. या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. बघत राहा, पाहत राहा.
ऐकत राहा बाप्पा मोरे चषक 2022 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. एडवनचे दोन्ही खेळाडू एडवनचे दोन्ही संघ मैदानामध्ये आता जावेद मैदानामध्ये आलेले आहेत. काय सामना रंगला, क्या मुकाबला चल रहा है. गेंदबाजी करने के लिए एक बार फिर उत्तम तैयार. स्ट्राइकर पर जावेद. क्या इस मैच में अभी भी कोई ट्विस्ट बचा हुआ है, क्या कोई एक बार फिर चमत्कार बचा हुआ है, ये देखना अब एक बार फिर बहुत इंटरेस्टिंग है. जावेद ऑन स्ट्राइक. उत्तम गेंदबाजी करने के तैयार. तालियां बज रही है एक बार फिर. देखिए समर्थक तालियां एक बार फिर बजाते हुए. और बिंदी गेंद. इसका मतलब यह मुकाबला शानदार तरीके से देवेंद्र स्फूर्ति एयरमैन ने अपने नाम पर कर दिया. लाजवाब प्रदर्शन उत्तम का, उत्कृष्ट खेल का परिचय. सेलिब्रेशन हो रहा है. देवेंद्र स्फूर्ति शानदार प्रदर्शन. बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. चारी बाजूला दर्याचं पाणी घडविली पाशानी. बसली एडवड